स्वराज्याची उभारणी करताना आणि पुढे या स्वराज्याच्या संरक्षणाचा बंदोबस्त करताना छत्रपती शिवराय फक्त सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील गडकोट जिंकूनच थांबले नाहीत, तर स्वराज्याच्या सागरी सीमांचंही रक्षण करायला हवं, सागरी शत्रूंनाही वेळीच पायबंद घालायला हवा हे महाराजांनी ओळखलं। त्यासाठी त्यांनी स्वतंत्र आरमार उभारलं। हे आरमार उभारलं ते त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साह्याने। त्यासाठी त्यांना आधी सिंधुदुर्ग किल्ला उभारावा लागला। स्वराज्याची सागरी राजधानी म्हणवणाऱ्या या सिंधुदुर्ग किल्ल्याची आजची परिस्थिती काय आहे हे आपण आपल्या आक्रोश गड किल्ल्यांचा या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत। चला तर मग गेल्या अनेक वर्षांपासून कुर्टे बेटावर अरबी समुद्राला साथ करून अविरत उभ्या असलेल्या सिंधुदुर्गाची आजची अवस्था पाहवत नाही। तटबंदीलाच अपशकून होतो, कारण ती तुटलीये, ढासळलीये। बाहेरच अशी अवस्था तर आत काय असेल या विचारानं मन दडपून जातं। तटबंदीच्या भिंतीवर उगवलेली झाडं अतिक्रमण झाल्याची साक्ष देतात। झाडांच्या मुळांनी भिंती खिळखिळ्या केल्यात। किल्ल्याला झालेल्या जखमा चहूबाजूला दिसतायत। त्या फक्त किल्ल्यालाच नाही, तर किल्ल्यात असलेल्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या एकमेव शिवरायांच्या मंदिरालाही झाल्यात। हे मंदिर आता उपेक्षेच्या याने सगळ्यांकडे पाहत आहे आशेने, पण अजूनही कोणाला त्याची दया नाही, माया नाही काही। शिवरायांचं स्मारक समुद्रात नवीन निर्माण करण्यापेक्षा जे आहे जे पुरातन किंवा ऐतिहासिक वास्तू ती जास्तीत जास्त जतन करून, कारण आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन क्षेत्र म्हणून हा सिंधुदुर्ग किल्ला विकसित व्हावा आणि त्याची काहीतरी त्या निमित्ताने चांगली सुधारणा व्हावी, डागडुजी व्हावी आणि त्याचबरोबर छत्रपतींनी बांधलेली इथली 5 मंदिरं ती सुद्धा चांगली सुशोभित व्हावीत, अशीच आमची पहिली अग्रगण्य मागणी आहे। स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या राजालाही आज उपेक्षित मंदिरामध्ये वास्तव्य करावं लागलंय। राजेंना कुर्निसाद करून आपण मुख्य किल्ल्याच्या दिशेने लागतो। झाडाझुडपांमध्ये एक इमारत डोकावते। भिंतीवरचं कमळ सांगतं ही इमारत म्हणजे राजवाड्याची निशाणी। ज्या राजवाड्याला राजेंचे पाय लागले ती निशाणी आज एकांतात आहे। शासनाची समाजाची उदासीनता, त्यामुळे मधला जो काळ गेला कालोखात किल्ल्याची तटबंदी ही ढासळली गेली। याचं कारणही असं की जे शिसं होतं ते स्थानिक मच्छीमार या स्थानिक लोक त्या आमिषाने शिसं उरकून काढू लागलेत। त्यामुळे तो पायाही तसा थोडा ढासळू लागला किंवा कमकुवत होत गेला आणि सततच्या माऱ्यामुळे काही ठिकाणी पाणी आत शिरू लागलं। तेव्हाच त्वरितपणे आर्किओलॉजीकडून किंवा शासनाकडून समाजाकडून जे हिरिरीने पुढे येऊन ते जर छिद्र बुजवता आलं असतं, तसं झालं नाही आणि त्याच्यामुळे आजच्या मितीला किल्ल्याला 52 ठिकाणी छिद्र किंवा तटाचं पाणी आतमध्ये किल्ल्यामध्ये प्रवेश करता झालेलं आहे। जर अशीच उदासीनता जर राहिली तर
पुढे काही काळानंतर म्हणायला लागले की इथे किल्ला होता, एक कुर्टे बेटावर किल्ला होता असं म्हणावं लागेल. सरकारी करंटेपणा पहा. प्रेरणोत्सव समिती साफसफाई करायची, पण नंतर सरकारनं या सफाईवर बंदी घातली. किल्ल्याचा काही भाग केंद्रीय पुरातत्व खात्याकडे, काही भाग राज्य सरकारकडे आणि काही भाग मंदिराच्या पुजाऱ्यांकडे. त्यामुळे किल्ल्याचे मालक अनेक आहेत, पण पालक कोणीच नाही. परिणाम, बुरुज मातीनं बुजून गेले, झुडपांनी वेढलेले आहेत. थोड्या उंचावर गेल्यावर नागमोडी तटबंदी नजरेस पडते. त्या पलीकडे अथांग अरबी सागर. बेलगाम सागराच्या लाटांसमोर हा कधीच डगमगला नाही. पण सरकारी अनास्थेमुळे त्याच बुरुजांना भगदाडं पडत चालली आहे. ज्याचे अश्वबल त्याची पृथ्वी, ज्याच्या आरमार त्याचा समुद्र, असं एक धोरण महाराजांचं होतं. त्या अनुषंगाने त्यांना परकीय आरमारी शत्रूंना एक कह्यात काबूत आणायचं होतं. पोर्तुगीज, इंग्रज, गोवेकर आणि सिद्धी, जंजिऱ्याचं सिद्धी. त्या दृष्टीने त्यांना समुद्र किनारपट्टीवर एक अधिकोत्तर स्थळ होतं. त्यावेळेला 500 पाथरवट, 200 धावडी, 2000 कामगार हे आणून किल्ल्याचं बांधकाम त्यांनी सुरू केलं. आणि किल्ल्याचा पाया रचला त्यावेळी 5 खंडी शिस ओतून, आपण जो तट पाहतो तटाचा जो पाया रचला गेला तो 5 खंडी शिस ओतून 2 दगडामधला जो भाग आहे तो भरला गेला, रचला गेला. आणि त्यावर हे दगड चढवले गेलेत. दगड चढवून नुसतं बांधकाम केलेलं नाही, तर महाराजांनी माणसांची मनं आणि मनगटं मजबूत केली, मजबूत बांधली स्वराज्याच्या आणि किल्ल्यांच्या जोडीने. अभिमानाची जागा संताप घेतो. उत्तरेची तटबंदी तर पूर्णपणे ढासळली. भगदाडावरच्या दगडांनी कसा बसा तग धरलाय. त्यांना सावरण्यासाठीची काम करणारी यंत्र इथं आहेत, पण ती चालवण्यासाठी मात्र कुणीच नाही. यंत्रांनाही सरकारी यंत्रणेप्रमाणे गंज चढलाय. गेल्या अनेक महिन्यांपासून ही यंत्र बेवारस अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो, किल्ल्यासाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचं काय झालं? 1664 मध्ये छत्रपती शिवरायांच्या निगराणीखाली सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीला सुरुवात झाली. परंतु काही दिवसांमध्ये छत्रपती शिवराय पुरंदरच्या तहात अडकले. तहान्वये त्यांना औरंगजेबाच्या भेटीसाठी दिल्लीला जावं लागलं. औरंगजेबाने त्यांना कैद केलं. पुढे आग्र्याच्या कैदेतून छत्रपती शिवरायांनी स्वतःची करून घेतलेली सुटका आणि हा इतिहास आपल्या सर्वांच्याच चांगल्या परिचयाचा आहे. परंतु हे सर्व होत असताना स्वतः छत्रपती मोठ्या धामधुमीत अडकलेले असताना या सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम अव्याहतपणे सुरू होतं. ते बिलकुल थांबलं नाही. पुढे 1667 मध्ये म्हणजे 3.5 वर्षानंतर ते पूर्ण झालं. आज 350 वर्षानंतर छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे राज्यकर्ते या किल्ल्याच्या तटबंदीला पडलेलं भलं मोठं भगदाडही बुजवू शकत नाहीत. इतिहास आणि वर्तमान यांच्यातील असे अनेक विरोधाभास घेऊन सिंधुदुर्ग उभा आहे. असे आणखी काही विरोधाभास आपल्याला पाहायचे, परंतु तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक. दुर्ग साक्षरता नाही, त्याच्यामुळे दुर्ग पर्यटन नाही, आणि दुर्ग पर्यटन नाही त्यामुळे दुर्गांची उपेक्षा काही प्रमाणात वाढली. जितका भव्य आणि कणखर हा किल्ला, तितकाच वैशिष्ट्यपूर्ण. शिवरायांच्या मंदिराप्रमाणे इथं आणखी एक वैभवशाली ठेवा आहे, तो म्हणजे शिवरायांच्या हाताचा ठसा. लाटांचे आघात कमी करण्यासाठी या किल्ल्याचं बांधकाम बेटाच्या आकाराप्रमाणेच करण्यात आलंय, पण लोकांपर्यंत ही वैशिष्ट्य पोहोचतच नाही. आपल्या किल्ल्यांच्या अवतीभोवती भूगोल इतिहासाच्या बरोबरच आणखी असंख्य विषय नांदतात तिथे, पण हे किल्ले लोकांशी डील करत नाहीत. लोकांना किल्ले बघायचे म्हणजे काय बघायचं, त्यांचा इतिहास कसा समजून घ्यायचा, ह्याची काही माध्यमं नाही आहेत तिथे. त्यांना कोणी माहिती देत नाही. तिथे कुठल्या प्रकारचं माहिती केंद्र नाही, त्याच्यावर चांगली पुस्तकं नाही, चांगले मार्गदर्शक नाहीत, किल्ले बोलक्या पद्धतीने ठेवलेले नाही, तिथे संग्रहालय नाही आहेत.
हे सगळी माध्यमं जर असती तर त्या माणसाला तिथे एंगेज केलं जाईल, आलेल्या पर्यटकाला. तो किल्ला त्यांच्याशी बोलू लागेल. तो किल्ला बोलू लागल्यानंतर आपसुकपणे त्या किल्ल्याविषयी त्याला प्रेम निर्माण होईल आणि तो त्या किल्ला आवडला असं त्याच्या घरच्यांना सांगेल, त्याच्या आजूबाजूच्या मित्रांना सांगेल आणि ऑटोमॅटिकली किल्ल्यांचं दुर्ग पर्यटन जे आहे हे वाढू शकेल. ते दुर्ग साक्षरता नाही, त्याच्यामुळे दुर्ग पर्यटन नाही आणि दुर्ग पर्यटन नाही, त्यामुळे दुर्गांची उपेक्षा काही प्रमाणात वाढली. निळशार पाणी पर्यटकांना आकर्षित करतंय. स्नॉर्कलिंग आणि स्कूबाला जितकी गर्दी होते तितकी किल्ल्यात मात्र होत नाही हे वास्तव आहे. किनारा समृद्ध झालाय पण किल्ला उपेक्षेच्या गर्तेत लोटलाय. कुठल्या केरळ राज्याने पर्यटन व्यवसायाला जशा सूट दिल्यात काही ह्याच्यामध्ये तर तशा पद्धतीने दिलेल्या नाहीत. आमच्याकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. 5 लाखापर्यंत आमच्याकडे पर्यटक येतात, ही शासकीय आकडेवारी आमच्याकडे. पण ह्याच्यामध्ये 5 लाखाचे आणि 10 लाख हे जे पर्यटक होतील हे पर्यटकांनी केलेल्या महाराजांच्या बांधलेल्या दुर्गाच्या प्रेमाखातर लोक या ठिकाणी येतात. आणि मग ह्याच्यामध्ये चांगल्या सुविधा आपण दिल्या, बाजारपेठेची व्यवस्था व्यवस्थित केली, व्यावसायिकांना चांगलं मार्गदर्शन दिलं, त्यासाठी लागणारे व्यवसायाला लागणारी असणारी आवश्यकता सामुग्री आपण उपलब्ध करून दिली. तर हे फार आवश्यक गोष्टी ह्या ठिकाणी आहेत आणि ह्या ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या दिसत नाही. आतापर्यंत जी पर्यटनाची डेव्हलपमेंट झालेली आहे ही वैयक्तिक स्वरूपाची झालेली आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गव्हर्नमेंटचा किंवा केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा पूर्णपणे त्याच्यासाठी कुठल्या स्कीम देऊन जर असं डेव्हलपमेंट केलेलं आहे असं कुठेही निदर्शनात नाही. आरमाराचं महत्व ओळखून राजांनी या किल्ल्याची निर्मिती केली. शेकडो कामगार अहोरात्र झटत होते, अरबी समुद्राच्या लाटांशी लढत होते, शिस ओतून किल्ल्याचा पाया मजबूत केला होता. या पुराण पुरुषानं कधी लाटांना अंगावर घेतलं तर कधी शत्रूला. तो प्रसंगी मोडलाही पण वाकला बिलकुल नाही. पण आज स्वकीयांनीच केलेल्या अनास्थेच्या आक्रमणानं तो खिन्न झालाय. आक्रोश करतोय जगण्यासाठी. पर्यटक जिल्हा म्हणून घोषित होणारा सिंधुदुर्ग पहिला. या जलदुर्गाप्रती लोकांना असलेल्या आकर्षणाला स्नार्कोलिंग आणि स्कुबा डायव्हिंग सारख्या वॉटर स्पोर्टचीही जोड मिळाली आहे. पर्यटकांचा ओघ वाढलाय, ज्यामुळे स्थानिकांना रोजगारही मिळालाय. परंतु हे सर्व होत असताना किल्ल्याच्या परिस्थितीत काही बदल झालाय का, काही फरक पडलाय का? किल्ल्याच्या आतील परिस्थिती पाहिल्यानंतर या प्रश्नाचं वेगळं उत्तर देण्याची गरज नाही. कॅमेरामॅन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, सिंधुदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अविरत प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी साकारलेल्या स्वराज्य आणि सुराज्याचा अभिमान देशाला आहे. त्यामुळेच वर्षभर महाराष्ट्रात शिवजयंती सारखाच उत्साह टिकून असतो. मात्र विशेषतः शिवजयंतीच्या निमित्तानं अनेक संस्था, तरुण कार्यकर्ते मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करतात. डीजे आणि डॉल्बीच्या दणदणाटात शिवजयंती साजरी करतात. मात्र त्याच वेळी महाराजांनी बांधलेले गडकोट भयान अवस्थेत आहेत हे आपण विसरतो. त्यामुळे शक्य तितका अनाठाई खर्च टाळून तो पैसा गडकोटांच्या संवर्धनासाठी दिला तर तो महाराजांना सार्थ मुजरा ठरेल.